आम्ही मुंबईला परत आलो आहोत. हम लोग मुंबई वापस आ गए हैं. हे तर माझा चेहरा बघूनच कळत असेल. ये तो मेरा चेहरा देखकर ही समझ में आ रहा होगा. मी खूप खुश आहे. मैं बहुत खुश हूँ. घरी येण्याची मज्जा वेगळीच असते. घर आने का मज़ा, घर आने का आनंद अलग ही होता है. नमस्कार, मैं हूँ राहुल रंजन. नमस्कार, मी दीप्ती गायकवाड रंजन. माझी बायको, मेरी पत्नी, तुमच्याच चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपके ही चैनल पे आपका स्वागत है. आज हम लोग सीखेंगे मराठी. दीप्ति मराठी के सेंटेंस कहेगी, मैं उसका हिंदी अनुवाद करूंगा. इस तरह एक साथ दोनों भाषा सीखेंगे और वीडियो ऑलरेडी शुरू हो चुका है. मी 1 महिना शीत कपाटात होती. मैं 1 महीने फ्रिज में थी. आणि मी असं का बोलत आहे माहित आहे का तुम्हाला? और मैं ऐसा क्यों बोल रही हूँ पता है क्या तुम्हें? कारण झारखंडमध्ये क्योंकि झारखंड में खूप थंडी होती. बहुत ठंड थी. पूर्ण दिवस असं वाटायचं की आम्ही फ्रीज मध्ये बसलो आहोत. पूरे दिन ऐसा लगता था कि हम फ्रिज के अंदर हैं. हात धुवायला गेलो हाथ धोने जाओ तर असं वाटायचं फ्रीज मधला आईसचं पाणी पागळून पाणी येत आहे. कि फ्रिज के बर्फ से पिघल कर पानी आ रहा है. एवढी थंडी होती. इतनी ठंड थी. तो 1 महिना मी तिथे कसा काढला हे मलाच माहित आहे. तो 1 महीना वहाँ मैंने कैसे निकाला है ये मुझे ही पता है. म्हणून शूटिंग संपल्या इसलिए शूटिंग खत्म होते होते आम्ही परत यायचा निर्णय घेतला. हमने वापस आने का निर्णय ले लिया. तिथे तर वहाँ तो असं वाटायचं ऐसा लगता था की पूर्ण दिवस फक्त बेडवरच बसून राहायचं. कि पूरे दिन सिर्फ बिस्तर में ही बैठ कर रहा जाए. आणि बघायला गेलं तर आम्ही तसंच करायचं है ना. और अगर देखा जाए तो हम लोग वैसा ही कर रहे थे. उठायची इच्छाच नाही व्हायची. उठने की इच्छा ही नहीं होती थी. फक्त खाय प्यायसाठी आम्ही उठत होतो. सिर्फ खाने पीने के लिए हम लोग उठ रहे थे. तिथे आम्ही शूटिंगसाठी गेलो होतो. वहाँ हम लोग शूटिंग के लिए गए थे. शूटिंग मध्ये पण खूप मजा आली. शूटिंग में भी बहुत मजा आया. माझं आणि परीचं मेरा और परी का थोडंसं शूट झालं. थोड़ा ही शूटिंग हुआ. पण राहुलचं तर रोजच शूट होत होता. लेकिन राहुल का तो रोज ही शूटिंग हो रहा था. एवढ्या थंडीमध्ये तो शूट करत होता. इतनी ठंड में वो शूटिंग कर रहा था. मानलं पाहिजे. मानना पड़ेगा. मी तर खूप खुश होती की माझे कमी शूट होत आहे. मैं तो बहुत खुश थी कि मेरा कम ही शूटिंग हो रहा है. कारण की शूटिंगला जायचं म्हटलं तर सकाळी सकाळी आंघोळ करायला लागायची. क्योंकि शूटिंग में जाना है तो सुबह सुबह नहाना पड़ता था. आणि शूट नसायची और शूट नहीं था तो आम्ही दुपारी मी आणि परी आरामात आंघोळ करायचं. तो मैं और परी दोपहर में आराम से नहाते थे. राहुलला तिकडे सम्मान मिळाला. राहुल को वहाँ सम्मान मिला. आणि और सीएम कडून सीएम की तरफ से त्यांनी उन्होंने त्याच्या येणाऱ्या वेब सिरीजचं उसके आने वाले वेब सीरीज के पोस्टरचं उद्घाटन करून घेतलं. पोस्टर का उद्घाटन करवाया. परी आपल्या आजी आजोबांबरोबर खूप खेळली. परी अपने दादा दादी के साथ बहुत खेली. दादा दादी इसे मराठी में कहेंगे आजी आजोबा. अज्जी यानी दादी, आजोबा यानी कि दादा. तिथे तिला खेळायला खूप मोकळी जागा मिळत होती. वहाँ उसे खेलने के लिए बहुत खुली हुई जगह, खाली जगह मिल रही थी. म्हणून ती खूप मजा करत होती. इसलिए वो बहुत मजा कर रही थी. सकाळी उठल्या उठल्या सुबह उठने के साथ ही ती मला तिचे पाय दाखवायची वो मुझे अपने पैर दिखाती थी आणि सांगायची शूज शूज. और कहती थी शूज शूज, जूता जूता. म्हणजे पायात शूज घाल म्हणजे मी बाहेर जाईन खेळायला. मतलब पैर में जूते पहनाओ, मैं बाहर जाऊंगी खेलने. तिथे गेल्यावर ती खूप बोलायला पण शिकली. वहाँ जाने पर वो काफी बोलना भी सीखी. आणि ती आता बरोबर खायला पण शिकली आहे. और वो अब अच्छे से खाना भी सीखी है. मुंबईला परत आल्यावर मुंबई वापस आने पर माझे मम्मी पप्पा बोलले मेरे मम्मी पापा ने कहा की 1 महिन्यातच परी खूप मोठी झाली. कि 1 महीने में ही परी काफी बड़ी हो गई. बड़ी होना इसे मराठी में कहते हैं. मोठे होणे, मोठी झाली. बड़ी हो गई. कारण की ती सगळं बोलायला शिकली आहे. क्योंकि वो सब कुछ बोलना सीख गई है. जे आपण बोलतो ते ती रिपीट करते. जो हम लोग बोलते हैं उसे वो रिपीट करती है. आता पुढच्या महिन्यात पण आम्ही शूटिंगसाठी जाणार आहोत.
अब अगले महीने भी हम लोग शूटिंग के लिए जाने वाले हैं, अगले महीने नहीं इसी महीने। अच्छा हा ओ मी तर विसरली की हा फेब्रुवारी चालू झाला आहे। ओ मैं तो भूल गई कि ये फरवरी चालू हो गया है। हा फेब्रुवारीच्या एंडिंग मध्ये फरवरी के अंत में किंवा मार्चच्या फर्स्ट वीक मध्ये अथवा मार्च के फर्स्ट वीक में आम्ही शूटिंगसाठी परत झारखंडला जाणार आहोत। हम लोग शूटिंग के लिए फिर से झारखंड जाने वाले हैं। पण ह्यावेळी लेकिन इस बार शीत कपाटात बसायला नाही लागणार, फ्रिज में बैठना नहीं पड़ेगा, कारण गर्मी चालू झाली असेल। क्योंकि गर्मी चालू हो गई होगी। बाय बाय। बाय बाय।